नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच आता या विस्ताराची तारीख समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण खात्याची जबाबदारी कोणत्या नेत्याला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर सुद्धा 21 ऑगस्टला मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 2024 साली मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्ताराकडे देशाचं लक्ष लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक प्रश्न समोर येत आहेत. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या धर्मेंद्र प्रधानांची कॅबिनेटमध्ये पुन्हा एंट्री होणार का हा आहे. विद्यार्थी आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण आणि भूपेंद्र यादव यांची सुद्धा भेट घेतली. त्यांना ते भेटले. त्यामुळे फडणवीस केंद्रात जाणार की महाराष्ट्रातच राहणार अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. मात्र केंद्रात जाण्याच्या चर्चांचं फडणवीसांनी खंडन केलं आहे. मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. दरम्यान पियुष गोयल यांचं वाणिज्य मंत्रालय जाणार की राहणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर गजेंद्रसिंह शेखावत यांचं पर्यटन मंत्रालय जाणार की राहणार याबाबत सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण पर्यटन मंत्रालय स्वतः पंतप्रधान मोदी जवळ ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया.